अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। नेवसा शहरातील कलिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली। एकाच कुटुंबातील पती-पत्नी, आजी आणि 2 बालकांचा दुर्दैवी घटनेत अंत झाल्यामुळे नेवासा तालुक्यावर प्रचंड शोककळा पसरली आहे। मयूर अरुण रासने वय 36 वर्ष, पायल मयूर रासने वय 30 वर्ष, अंश मयूर रासने वय 11 वर्ष, चैतन्य मयूर रासने वय 6 वर्ष आणि त्यांची वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने वय 85 वर्ष अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नेवासा शहरातील अहिल्यानगर प्रभागात कलिका फर्निचर या दुकानाला अचानक आग लागली। या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे। तर अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी ह्या मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेल्यामुळे ते दोघे सुदैवाने बचावले आहेत। या घटनेची माहिती मिळताच नेवासा ग्रामपंचायत आणि लोकनेते मारुतीराव घुले पाटील, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। या आगीत फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी मोठा पेट घेतल्यामुळे लवकर आग आटोक्यात न आल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। दरम्यान या घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे।